एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागचा व्लॉग जिथे संपवला होता ना, म्हणजे ज्या दिवशी संपवला होता मी त्या दिवसापासूनच आजचा हा व्हिडिओ सुरुवात करत आहे। तर आता जवळजवळ म्हणजे सायंकाळचे 4:15 झालेले आहेत आणि इथे मी पियाचा स्टडीही घेते आणि ते करता करता मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि मी मागच्या एखाद्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअरही केलं आहे की मला किचनसाठी काहीतरी मस्त DIY बनवायचं आहे आणि हेच सेम टू सेम DIY मी तुमच्यासोबत खूप पूर्वी देखील शेअर केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी हे बघितलेलंही असेल, पण बरेच नवीन लोक आहेत, म्हटलं त्यांच्यासाठी ही छान DIY अगदी झिरो कॉस्टमध्ये बनणारी शेअर करूया। तर हा जो डब्बा आणि हा जो पिटारा मी आता ओपन केला आहे ना, तर हे आहे आपण जे गणपती बाप्पा विसर्जन करतो ना त्याची जी माती असते, शाळू माती, ही ती आहे। आणि मागच्या वर्षी जे गणपती बाप्पा विसर्जन केले होते आणि आम्ही घरीच विसर्जन केले होते, तर ही शाळू माती जी होती ना, मी अशी डब्यात भरून ठेवली होती आणि मागच्या वेळेसही मी एक ट्रे बनवला होता आणि अजून बऱ्याच वस्तू बनवू शकतो। तुम्हाला जे हा व्हिडिओ आवडला किंवा हे जे तुम्हाला माझं काम आवडलं ना, तर मला कमेंटमधून सांगा। अजून बऱ्याच जे आहेत ना इंटरेस्टिंग थिंग मी याच्याने बनवू शकते आणि तुमच्यासोबत ते व्हिडिओमध्ये मी शेअर करेल। सो मी काय केलं ना, मागच्या वेळेस तो ट्रे तुटला, पिया आणि पियाच्या पप्पांनी मिळून काहीतरी केलं होतं त्याच्यासोबत आणि त्यांनी तोडला होता दोघांनी मिळून। तर म्हटलं आता परत बनवूया, कारण माती खूप पडली माझ्याकडे। तर मी आता ह्या वेळेस काय केलेलं ना, ॲडिशनल ह्या क्लेमध्ये थोडा ग्लू मिक्स केला आणि छान त्याला जे आहे त्याचा डो बनवून घेतला आणि मला जेवढा ट्रे बनवायचा आहे ना त्याच्या साईजने जे होतं ना, मी असं लाटण्याने त्याला फ्लॅट लाटून घेतलेलं आहे एकसारखं। आणि आता जे आहे पुढचं काम मी याच्यावर करणार आहे। मी हा ट्रे जो आहे ना पर्टिक्युलर म्हणजे या 2 ज्या आहेत तेलाच्या बॉटल आहेत माझ्याकडे काचेच्या, त्याच्यासाठीच बनवते। जो मी त्याचं एक मेजरमेंट घेतलं, मला अंदाज बरोबर होता, पण पियाचं चाललं होतं साईडला बसून की मम्मा तू एक वेळा मेजरमेंट घेऊन घे, तुला नंतर कट करावं लागेल। म्हटलं चला तिलाही जरा आहे तिचंही मन शांत करूया आणि शेवटी बॉटल आणली मी आणि त्याच्याने मेजरमेंट घेतलं आणि तिला दाखवलं, बघ इथे दोघेही बॉटल बसत आहे। आणि आता साईडला जे आहे ना मला त्याचे कोपरे बनवायचे आहेत, तर त्यासाठी जे आहे मी एक लांब जे आहे याला लाटून घेतलेलं आहे असं, आणि लांब लांब जी आहे पट्टी त्याची बेसिकली मी क्रिएट करून घेत आहे इथे आणि ही आता आपल्याला चिपकवायची आहे। हे जे आहे ना, मी जेव्हा लाटलं ना तर हे खाली चिपकतं, म्हणून माझ्याकडे जे आपलं पावडर असतं फेसला लावायचं ते एक्सपायर झालेलं पडलं होतं माझ्याकडे, तर मी त्याचा यूज करते जेणेकरून हे खाली चिपकायला नको। सो तुम्ही असं कधी क्लेसोबत काम केलं तर पावडरचा यूज करावाच लागतो, जेणेकरून हाताला किंवा जिथे आपण काही बनवतो त्याला ते चिपकायला नको। आणि हे जे आता नंतरचे मी लॉंग स्ट्रीप जे कट करून घेतल्या होत्या आणि हे त्याला चिटकायला हव्या, म्हणून मी थोडं थोडं जे आहे करून घेते आणि थोडं दाबून जे आहे घट्ट असं मी त्याला चिटकवून घेत आहे। आणि आपण म्हणजे मी काय इथे कुंभार वगैरे नाही, त्यामुळे परफेक्टली असं एकदम फिनिशिंग जमणार नाही आहे, पण मी ट्राय करेल शेवटी की चांगली फिनिशिंग द्यायचा। मागच्या वेळेसचा तुम्ही जर तो ट्रे बघितलेला असेल ना माझा, आणि खूपच छान बनला होता, इतका क्यूट दिसत होता तो, आणि म्हटलं आता तसाच सेम टू सेम बघूयात कलरिंगच्या वेळेला काही नवीन डोक्यात आयडिया आली तर काहीतरी कलरिंगमध्ये वेगळं करेल। यावेळेस फक्त मी साईज याची थोडी कमी घेतली, मागच्या वेळेस थोडा लांबसर असा बनवलेला होता। आणि आता बघा इथे मी काय करते, जी मी आता पट्टी जी आपण चिटकवतोय ना ती एकमेकांमध्ये मर्ज होण्यासाठी ना थोडं तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल। तुम्ही ऑनलाईनही हा क्ले मागवू शकता, तेवढा महाग मिळत नाही, पावभरचा असा मिळतो आणि त्यातही बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बनवू शकतात। सो तुम्हाला लगेच जर वाटलं बनवायचं आहे तर तुम्ही एक शाळू माती म्हणून किंवा क्ले म्हणून तुम्ही टाकलं की तुम्हाला लगेच ह्याच कलरचा असतो, लगेच मिळेल तुम्हाला। आणि थोडं मी एक्स्ट्राची जी अजून जे म्हणजे हा क्ले म्हणूयात आपण आता याला, तर क्ले घेऊनच मी तो जी पट्टी होती ना त्याला चिटकवण्याचा प्रयत्न करते, बॅक साईडूनही फोल्ड करून चिटकवण्याचा प्रयत्न करते आणि साईडला पियाचा स्टडी चालला आहे, तुम्ही बघताच आहे। एकाच वेळेला माझे 2 कामं चालले आहे, तिचा स्टडीही घेऊन होतोय आणि एक छान DIY पण बनत आहे। अर्धा तास लागला असेल मला हा क्ले बनवायला आणि मीच एवढा वेळ म्हणजे एकदा एक्सपिरियन्स होता म्हणून अर्ध्या तासात माझं हे काम झालं। अदरवाईज थोडा जास्त वेळ लागला असता, पण माझं वेळ जो होता तो युटिलाइज झाला, नाहीतर मला पियासोबत इथे बसावंच लागलं असतं। गप्पा मारता मारता तिचा स्टडी झाला असता, पण गप्पाही झाला, स्टडीही झाला आणि ट्रेही बनवून झाला आणि माझा इथे जवळजवळ ट्रे जो आहे कंप्लीट आहे पूर्णपणे आणि खूप हेवी बनतो। पण आता काय ना, वातावरण थोडं थंड झालं आहे, त्यामुळे मला नाही वाटत की मी हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलरिंग करून दाखवेल। कदाचित एक व्हिडिओ जाईल आणि मग त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण 2 दिवस लागतील याला सुकवायला। उन्हाळ्यात बनवला असता तर एका दिवसात सुकला असता आणि आता असा हा बनवल्यानंतर ना याला फ्लॅट सरफेसवर तुम्ही जसा ठेवणार ना तो तसा शेप घेईल, त्यामुळे ठेवताना एकदम
सरळ ठेवायचा जेणेकरून तो तसाचा तसा सुकेल. आणि आता माझं झाल्यानंतर पियाचा स्टडी झाला होता, सो तिलाही काही ना काही याच्यासोबत बनवायचं आहे. नसेलच काही तुम्हाला काही बनवायचं, तुम्ही गणपती घरी विसर्जन केला तर अशा पद्धतीने मुलंही याच्यासोबत खेळू शकतात आणि भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी बनवू शकतात. आणि काय खेळायचं हे मुलांनी विचारल्यावर हे एक नवीन उत्तर तुम्हाला मिळेल. 1 2 3 त्याला अजून शेपिंग द्यायची बाकी आहे. ओके, शेपिंग देईल मग प्रॉपर लेडी होईल. तिनेही सेम कॉपी करून माझ्यासारखा ट्रे बनवण्याचा ट्राय केलेला आहे आणि थोडं शेपिंग द्यायचं बाकी आहे त्याला. बघूयात आता काय शेपिंग देणार आहे. सो मी तिला रोज सायंकाळी आहे ना, म्हणजे आता 6 वाजलेले आहेत, बऱ्यापैकी चहा वगैरे जो होता मी आज घेतलेला, कारण बाहेर तुम्हाला फ्रेश वाटतंय पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. सायंकाळी नाही पण रात्री नक्की पाऊस पडेल आणि असं वातावरण असलं की मग चहा घ्यावासा वाटत असतो. सो चहा घेतला मस्त. आणि मी ट्राय करत असते की पियाला रोज सायंकाळी तिला खाली घेऊन जावं आणि काही ना काही तिच्यासोबत खेळावं, नाही तर मग तिला कोणी ना कोणी फ्रेंड्स मिळत असते आणि मग ती खेळते. थोडं मोकळं मुलांना खेळायला मिळालं तर घरी आल्यावर जास्त चिडचिड करत नाही. आणि जर मुलं जेवण करत नसतील तर मग खेळून आल्यानंतर ते जेवणही छान प्रॉपर करतात. म्हणून मीही हे रुटीनमध्येच इन्क्लूड करून घेते. सॅटर्डे संडे ऑफ असतो तेव्हा मी जात नाही, कारण तेव्हा आम्हीच तिघंजण कुठे ना कुठे बाहेर जातो. त्यामुळे एवढे आठवड्याचे 5 दिवस ट्राय करते की तिला खाली घेऊनच जायचं. तेवढा 1 तास मलाही मिळतो. वॉक करता करता मस्त मम्मीसोबत गप्पा मारत असते आणि तो 1 तास जो आहे प्रॉपर वॉकही माझा होत असतो. नका 7 वाजले की आम्ही मग वर येत असतो आणि मग वर आल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागते, कारण आम्ही जेवण लवकर करतो. मी जर 8 वाजता जेवणाला नाही बसली आणि त्यानंतर 1-1 मिनटं जसा पुढे जातो ना, तसं मला प्रेशर येत जातं की नाही मला खूप उशीर होतो आहे. मी ट्राय करते की जेवढं लवकरात लवकर जेवण होईल तेवढं बरं. तसं तर मला असं कोणी म्हटलं तर 7 वाजता जेवणाला मी बसून जाईल. मला असं वाटतं की जितकं लवकर जेवण झालं ना तितका नंतरचा जास्त वेळ मिळतो खाल्लेला डायजेस्ट करण्यासाठी. जितका उशीर होईल आपल्याला जेवणाला तेवढा कमी वेळ मिळतो. आणि आम्ही झोपतोही 10 वाजता झोपतो आम्ही, त्यामुळे खूपच कमी वेळ असतो खाल्लेला त्याला जिरवण्यासाठी. त्यामुळे मी लवकरात लवकर ट्राय करते की पटापट येऊन स्वयंपाक बनवायचा आणि पटापट जेवण करायचं. आणि जेवण करणं हेही एक कामच आहे. त्यानंतरचे भरपूर कामं असतात, सगळं आवरून घ्यायचं असतं. त्यामुळे मी लवकर सुरुवात करते. 7ला स्वयंपाकाला सुरुवात केली की बरोबर 7:45पर्यंत जेवण तयार होतं आणि काहीही करून 8 वाजेपर्यंत जेवायला बसतो. तर आज जेवणामध्ये नॉर्मल जे आहे दोडकीची भाजी बनवते आणि मी तुमच्यासोबत याच्या आधीही दोडकीची भाजी शेअर केली, त्यामुळे प्रॉपर डिटेलमध्ये जे आहे मी ते शेअर करणार नाही आहे. एक नॉर्मल असं शेंगदाण्याचं कूट टाकून जे आहे तशी दोडकीची भाजी बनवायची आहे. आज घाईगडबड ही झाली की शेंगदाणे नव्हते तयार माझे, तो आयत्या वेळेला मला भाजावे लागले लगेच. सायंकाळची दिवाबत्ती करायची आहे आणि जशी घंटीचा आवाज आला की पियाही धावत येत असते आणि मग आम्ही थोडा वेळ पूजा करत असतो. आणि इथे तुळशी माझी खराब झाली आहे, पण माझ्याकडे जे वडाचं झाड आहे ते आहे, म्हणून मी नेहमी रोज इथे दिवा लावते. रेग्युलर रुटीन सारखंच. तुळशी येईल तेव्हा येईल, पण आता वडाचं झाड आहे तोवर लावलं पाहिजे. आणि छान वातावरण झालं आहे आणि बऱ्याच लोकांची कमेंट्स यायची की तुमचं देवघर बघायचं आहे. तसं मी दाखवलं होतं होम टूरमध्ये, पण आता म्हटलं चला शेअर करूया. एक छोटीशी जी आहे क्लिप घेतली इथे, कारण पियाच्या पप्पांचं जे आहे ऑफिस अजूनही चालू आहे, त्यांची मीटिंग चालू होती. सो मी शॉर्ट छोटंसं जे आहे इथे क्लिप घेतलेली आहे. आणि पिया इथे छान गंमत बाहेरच ती खेळत बसलेली होती आणि मी काम करत असताना तिने मला विचारलं की मम्मा ही स्लीपर तू इथे का वॉश करून ठेवलेली आहे. म्हटलं आण, बरं झालं आठवण दिलीत, आतापासून जे आहे घालायला सुरुवात करते. आणि तिने आणून दिल्यानंतर लगेच घातलं. माहीत नाही पण मला ना थंडपासून ना पायाला खूप जास्त असं पायात मुंग्या यायला लागतात, त्यामुळे पायात काही घातलं की मग बरं वाटतं. आणि तुम्हाला असं काही होत असेल तर हलगर्जीपणा करू नका. जे काही ऑप्शन असतील, सॉक्स असेल किंवा मग स्लीपर वगैरे घरातलं काय असेल तर घालत जा, कारण आपण एक गोष्ट अवॉइड करतो आणि मग पुढे जे आहे त्याच्या बऱ्याच आपल्याला परिणाम बघायला मिळतात. आणि मी माझी कुकिंग होती आता इथे कंटिन्यू करत आहे. पूर्ण स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे करून मी डायरेक्ट तुम्हाला जे आहे क्लिनिंगच्या टायमालाच मिळणार आहे, कारण हे सगळं प्रोसेस मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे बऱ्याच वेळा, त्यामुळे हे स्किप करून डायरेक्ट जेवणानंतर भेटूया.
जेवण झालं, आता जेवणानंतरची कामं आणि हा डब्बा म्हणजे मला दही आणताना जेवढा आनंद होत नाही ना, हा डब्बा खाली झाल्यावर आनंद होतो. आणि तेव्हाच माझ्या डोक्यात चालत असतं की आता मी याच्यावर काय असे डिझाईन काढू आणि याच्यामध्ये कुठलं असं प्लांट लावू की याला पूर्ण नवीन लुक दिला जाईल. आणि जितके जितके डब्बे जमा होत जातात मी तेवढं म्हणते की पूर्ण जी खिडकी आहे ती खिडकीच मी पूर्ण भरणार या डब्याने डेकोर करून, त्यामध्ये प्लांट लावून. बघूयात कधीतरी तेही होईल, प्लांट्स आणले जातील तेव्हा हे सगळं शक्य होईल. आता भांडे घासायचे होते, त्याआधी मी माझा स्प्रे जो होता तो पूर्ण किचनवर जो आहे स्प्रे करून घेतला. याने मी बऱ्याच वेळा शेअर करते की जे काही चिकट असतं, कडक झालेलं असतं ते सगळं सॉफ्ट होऊन जातं आणि मग तुम्ही किचन क्लीन करायला घेतला, पुसायला घेतला की सरसर सगळं पुसलं जातं. जसं मी आता भांडे घासले तोवर सगळं जे होतं कडक वगैरे जे काही झालेलं असेल, तेलाचे शिंपडे वगैरे जे पण असतील ते सगळे जे आहेत मस्त छान निघून जातात, एका वाईपमध्येच निघून जातात. म्हणून मी ही डेलीची रुटीन आहे माझी. आणि मी रात्री ट्राय करते की पूर्ण प्रॉपर किचन जे आहे ना पूर्ण क्लीन झालं पाहिजे, याच्याने किडे होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला क्लीन करायचं किंवा मग एक्स्ट्राचं काम करायला पडत नाही. आणि म्हणून मी प्रॉपर क्लीन करते, कारण आता पियाचा टिफिन वगैरे असतो. सो घाई गडबडीत उठल्या डायरेक्ट किचनमध्ये यावं लागतं आणि स्वयंपाकाला लागावं लागतं. सो हे किचन क्लीन असलं तर मग पुढचे कामं करायलाही बरं पडतं. आणि आता हा कॉर्नर इतका क्यूट दिसायला लागला आहे, मला खूप आवडायला लागला आहे. त्यामुळे नवीन असल्या की गोष्टी आपण जरा जपतो, त्यांना व्यवस्थित दिसण्याचा जो असतो प्रयत्न करत असतो. आणि माझे तेच चाललं आहे आणि मला म्हणजे आवडला आहे हा आणि खूपच छान आहे, दिसायलाही छान दिसतो. एक नवीन लूक येऊन जातो घराला एखादी गोष्ट जर आपण घरात ॲड केली तर. आणि इथे माझी किचन क्लिनिंग जी आहे कंप्लीट झालेली आहे. येणाऱ्या दिवसांची सुरुवात आजपासूनच करावी लागते आणि मी उद्या रात्रीच्या जेवणाची सुरुवात जी आहे आजपासून करत आहे. उद्या रात्री मला बनवायचं आहे डोसा किंवा इडली काहीतरी बनेल, तर त्यासाठी जे आहे ते मी डाळ तांदूळ भिजवत घालत आहे. 3 वाटी तांदूळसाठी मी 1 वाटी जे आहे उडदाची डाळ घेत असते. आणि आता काय होतं ना, थंड वातावरणामध्ये लवकर जे आहे फर्मेंट होत नाही हे बॅटर आपण ग्राइंड केल्यावर, तर त्यामध्ये थोडे मेथी दाणे घालायचे. आणि महत्त्वाची गोष्ट की पोहे घालायचं थोडं. याने काय होतं, जेव्हा तुम्ही हे वाटून ठेवता ना दुसऱ्या दिवशी, तेव्हा जे असतं ना ते बरोबर रात्रीपर्यंत फर्मेंट होऊन जातं आणि चांगल्या पद्धतीने फर्मेंट होतं. थंड वातावरणात तसं फर्मेंट लवकर होत नाही, म्हणून पोहे आणि मेथी दाणा हे घाला, त्याच्याने खूप छान फर्मेंट होतं. आता मी माझं उरलेलं जे आहे याला छान वॉश करून वगैरे ठेवते. आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि तुम्ही लाईकही करणार या व्हिडिओला, सबस्क्राईबही करणार चॅनलला. जर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.